हा प्रश्न आपण वाचलात अध्यक्ष महाराज. तर या प्रश्नामध्ये महाराष्ट्र इलेक्ट्रिकल वाहन धोरण 2025 अंतर्गत मुंबई पुणे दुर्गती महामार्गावर समृद्धी महामार्ग आणि शिवडी नावाशिवा अटल सेतू हा प्रमुख मार्गावर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय शासनाने माहे एप्रिल 2025 मध्ये जाहीर केला. हे खरे आहे का? आपण म्हटलं खरे आहे. आणि यांनी ते असताना सुद्धा इथं टोल वसूल केलेला आहे ते पण आपण मान्य केलेलं आहे. खरं तर आपलं एक नियमावली असते आणि या नियमावलीच्या आधारावर अशा पद्धतीचं हे टोलवाले जे काही त्यांची आता दादागिरी पूर्ण महाराष्ट्रात चाललेली आहे, त्या दादागिरीमुळे सर्वसामान्य लोक अडचणीत आलेली आहेत. ज्या पद्धतीनं टोलवाले वागतात लोकांबरोबर, म्हणजे जास्त पैसे वसूल करतात, शासनाचं धोरणही मान्य करत नाही आणि मग अशा या टोल आपण ज्याला दिलेला आहे त्याला पैसे तर जमा कराच, हे काही सोडायचं नाही, पण याचं हे टेंडर रद्द करणार का हा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, हा जो विषय आहे हा इलेक्ट्रिक वाहनांना त्या ठिकाणी एक प्रमोशन मिळालं पाहिजे, प्रदूषण थांबलं पाहिजे, या दृष्टिकोनातनं टोलमध्ये सूट देण्याच्या संदर्भातलं हे धोरण आहे. साधारणपणे 23/5/2025 हे धोरण घोषित करण्यात आलंय आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 22/8/2025 पासून त्याची सुरू झालेली आहे. आता जसं मी नमूद केलं की ज्या पद्धतीने परिवहन विभागाने ईव्हीचा फास्टॅग रजिस्ट्रेशन करण्याच्या पासून तर त्या टोल सिस्टममध्ये तो येण्याच्यासाठी या साधारणपणे 3 महिन्याचा कालावधी याच्यामध्ये तो गेलेला आहे आणि या कालावधीमध्ये तो टोल सिस्टममध्ये न आल्यामुळे कदाचित त्या वाहनांकडनं टोल वसुली झाली असेल आणि म्हणून आता ही सिस्टम आणखी जलद गतीने पुढे प्रोसीड कसं करता येईल त्याप्रमाणे त्या ठिकाणी कार्य केलं जाईल. नाही मंत्री महोदय, गंभीर विषय. राज्य शासनाचं धोरण आहे की आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स ई व्हेकल्सना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यायचं. राज्य शासनाने GR काढून नागरिकांना कमिटमेंट दिलेली आहे की तुम्ही ई व्हेकल्स वापरा, आम्ही तुम्हाला टोल माफी देऊ. आता जर काही टोल माफी होत नसेल तर एका प्रकारे आपण राज्यातील नागरिकांचं कुठेतरी दिलेलं आपण त्यांना शब्द मोडत आहोत. त्यामुळे या संदर्भात त्वरित पुढच्या 8 दिवसात सांगतो पुढच्या 8 दिवसात एकही ई व्हेकलकडनं GR नुसार टोल माफी ज्यांना पात्र असतील त्यांच्याकडनं टोल वसूल केला जाऊ नये. एक. आणि नंबर 2, आपल्याकडे चार्जिंग स्टेशन्स फार कमी आहेत ई व्हेकल्ससाठी. आपल्याला 120 वॉटचा चार्जिंग स्टेशन किमान तयार करायला लागेल जेणेकरून आपल्या गाड्या 25 ते 30 मिनिटात चार्ज होतील. सध्या 30 वॉटच्याच आपल्याकडे चार्जिंग स्टेशन्स आहेत, त्या चार्ज करायला जवळजवळ 8 तास जातात. तर या संदर्भात पण शासनाने त्वरित कारवाई करावी. अध्यक्ष महोदय, सांगितलं ना 8 दिवसात. जसं आणि जो टोल वसूल केला गेला आहे GR निघाल्यानंतर मुदतीनंतर जर का टोल वसूल केला गेला असेल तर तो टोल ज्यांच्याकडनं घेतला असेल त्यांनी पुराव्यानिशी आपण परत द्यायची व्यवस्था करावी. अध्यक्ष महोदय, आपल्या निर्देशाप्रमाणे बैठक घेऊन त्या ठिकाणी नियोजन केलं जाईल. तरी पण मला आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की हा निर्णय 23/5/2025 शासन निर्णय निघाला, परंतु त्याची अंमलबजावणी ही 22/8 पासून ऑलरेडी सुरू झालेली आहे. मध्यंतरीच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण जे काही निर्देशित केलं त्याप्रमाणे बैठक घेऊन त्याही मंत्री महोदय, एक मिनिट मंत्री महोदय, याच्यात एक सुस्पष्टता यायला पाहिजे. शासनाने GR काढला म्हणजे ती शासनाचं धोरण झालं, पॉलिसी झाली. धोरणानुसार जर का त्यानंतर एका गाडीकडनं पण आपण टोल वसूल केला गेला असेल तर ते मला वाटतं कम्प्लिटली संपूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे जर का आपण नियमित तारखेनंतर जर का टोल वसुली केली असेल ई व्हेकल्सकडनं तर त्यांना ती रक्कम परत द्यायची व्यवस्था होणं आवश्यक आहे. नंबर 1. आणि नंबर 2, आपल्याला त्वरित 8 दिवसाच्या आत ही पूर्ण यंत्रणा चालू करून एकही ई व्हेकलकडनं GR अनुसार टोल वसूल केला जाऊ नये.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.